हॅलो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं टेक्स्टबुक सुपर कोचिंगच्या या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर. विद्यार्थी मित्रांनो, राज्यसेवा मुख्य परीक्षा जी आता अवघा तुमच्याकडे 30 दिवसाचा कालावधी आहे. त्याच्यामध्ये जो जीएस पेपर 1 आहे, याच्या 30 दिवसाचं नियोजन कसं असलं पाहिजे या संदर्भात आपण विश्लेषण करणार आहोत. तत्पूर्वी सांगतोय राज्यसेवा मुख्य परीक्षा जी आहे, याचा पहिल्यांदा ही परीक्षा घडते. पहिल्यांदा ही परीक्षा पार पडते वर्णनात्मक पद्धतीने म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न नुसार. सो लाईन टू लाईन प्रश्न येण्याचे चान्सेस 100% आहे. हे वाक्य माझं रेकॉर्ड करून ठेवा की तुमचा प्रश्न लाईन टू लाईन येईल आणि एकदम बेसिक अशा प्रकारे येईल. ठीक आहे. सर्वात पहिले मुख्य परीक्षेचा पॅटर्न बघूया की लेखी परीक्षा होईल. 9 प्रश्नपत्रिका आहे, 1750 गुणांची आहे. 275 गुणांचा इंटरव्ह्यू आहे. अशी 2025 गुणांची 2025 ची परीक्षा आहे. 2025 गुणांची परीक्षा आहे. याच्यामध्ये पेपर 1, पेपर 2 हे तुमचे भाषेचे पेपर असतील. त्याच्यानंतर तुमचा पेपर 3 हा निबंधाचा असतो आणि पेपर 4 म्हणजे ज्याचा सांकेतांक 1004 आहे. पेपर 4 ज्याचा सांकेतांक 1004 आहे तो GS1 पेपर असतो आणि आपण GS1 पेपर संदर्भात बोलतोय की सिलेबस कशा प्रकारे या ठिकाणी आपण काय केलं पाहिजे बघितलं पाहिजे. चला तर आता GS1 कडे जाऊया. बघा, हा GS1 आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय दिसेल की हा पेपर तुम्हाला भारतीय वारसा आणि संस्कृती, इतिहास व जागतिक भूगोल महाराष्ट्राच्या काही भारांशास. आता महत्वाचा मुद्दा हा आहे की विथ रेफरन्स ऑफ महाराष्ट्र हा तुमच्यासाठी महत्वपूर्ण मुद्दा आहे. तर यामध्ये तुम्हाला असं दिसेल की इथे आपण भूगोलाच्या दृष्टीने जर गेलोय तर बघा, इथून तुम्हाला काय दिसेल भूगोलाच्या संदर्भात इथे दिसेल. सो सर्वात पहिला मुद्दा आहे सिलेबस. सर्वात पहिले डिकोड करूया आणि सिलेबस डिकोड केल्यानंतर मग मी तुम्हाला 30 दिवसाचं प्रॉपर स्ट्रॅटेजी सांगणार आहे. तर बघा, जगाचा प्राकृतिक भूगोल आणि त्याची ठळक वैशिष्ट्ये. आता जगाचा प्राकृतिक भूगोल हा शब्द जेव्हा आला तेव्हा तुम्हाला जग समजून घेण्याच्या आधी सर्वात पहिले शिकून घ्यावा लागतो जिओमॉर्फॉलॉजी म्हणजे भूरूपशास्त्र. आणि भूरूपशास्त्रामध्ये अर्थक्वेक्स असतील, भूरूपशास्त्रामध्ये भूरूप असतील, कसे निर्माण होतात, कशा प्रकारे होतात, ज्वालामुखी असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर तिथे तुम्हाला विविध पठार, विविध नद्या, विविध पर्वतरांगा, त्यांची उत्पत्ती, त्यांच्या उत्पत्तीचे सिद्धांत, त्यांच्या उत्पत्तीचा कालावधी हे सर्व शिकावं लागतं. सोबतच तुम्हाला जगातील वाळवंट वगैरे असतील, नद्या असतील, ह्या सर्व गोष्टी शिकाव्या लागतात. त्यानंतर दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे ओशिओनोग्राफी किंवा सागरशास्त्र. सागरशास्त्र हा तुमच्या सिलेबस मधला सर्वात लहान मुद्दा आहे. जिथे महासागर, जोडणाऱ्या खाड्या, विविध मार्जिनल सी, विविध जे समुद्र आहे त्याचं वैशिष्ट्य आहे. जसं आता इराक आणि इराणचा आणि जे वॉर चालू आहे, या वॉर मध्ये तुम्हाला काय दिसतंय, होमूरची जी खाडी आहे, सो इथं ही लॉक केल्या जाणार आहे, जशी मागे पण लॉक केली होती. आता जगातली जी 65% तेल जे आहे, कच्चे तेल, क्रूड ऑइलची जी आयात निर्यात चालतंय त्या खाडीतून चालतंय. सो त्याच्यामुळे तिचं एक महत्व आहे आणि हेच तुम्हाला ओशिओग्राफीमध्ये. आणि अलीकडे जगाला मदत म्हणून जे आहे, ठीक आहे, जगाचं जे होप आहे ती आहे सागरी संसाधन. आणि सागरी संसाधनं जी प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत, हे कोण करणार आहे, तर समुद्र करणार आहे. आता भारतानं सागरयान मिशन स्टार्ट केलंय, जिथं तो समुद्रातून नूडल्स काढणार आहे, या सर्व गोष्टी. ठीक आहे. आणि तिसरा आहे तो क्लायमॅटॉलॉजी. आणि क्लायमॅटॉलॉजी हा तुमच्या सिलेबस मधला सर्वात मोठा महत्वाचा मुद्दा आहे. सो क्लायमॅटॉलॉजी मध्ये तुम्हाला काय दिसतंय, तिथे तुम्हाला हवामानाची उत्पत्ती, हवामानाची संरचना, हवामान बदल, मॉन्सूनचं मेकॅनिझम, ग्रहीय वारे असतील, ठीक आहे, त्यांचे जेट स्ट्रीम असतील, चक्रीवादळ असतील, विविध त्यांची उत्पत्ती वगैरे हे सर्व शिकावं लागतं. आणि त्याच्या रेफरन्स मध्ये मग तुम्हाला जगाचा वैशिष्ट्य कळतं. जसं वारे शिकताय तुम्ही, तर वाऱ्यांमध्ये चिनूक, रॉकीज, फॉन, मिस्ट्रल, ओके, त्याच्यानंतर आपल्याकडे वाहणारे लू असतील, हार्मॅटन असतील. सो ह्या ज्या आहेत हे वैशिष्ट्य तुम्हाला शिकावे लागतात. सो मॅपिंग बेस तुम्हाला सर्वात इम्पॉर्टंट आहे. दुसरा आहे जागतिक प्रमुख नैसर्गिक साधन संपत्तीचं वितरण. आता जागतिक ज्या संसाधन आहेत, जसं की तुम्ही बघा, आपल्याकडे ओर्स आहेत, मिनरल्स आहेत आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन झालंय. जसं की काही खनिज आहेत, त्या खनिजांचं डिस्ट्रीब्युशन कुठं होतंय. जसं की तुम्ही बघितलं असाल की तुम्हाला तो जर्मनीमध्ये मोठ्या प्रमाणात खनिज दिसतात. अमेरिकेचा मोठ्या भागात तुम्हाला खनिज दिसतात आणि त्याच्यावर आधारित तुम्हाला विविध उद्योग सुद्धा दिसतात. सो हेच जागतिक प्रमुख नैसर्गिक साधन संपत्तीचे वितरण. आणि सर्वात महत्वाचं दक्षिण आशिया म्हणजे सार्क कंट्रीज आहेत, त्याचा अभ्यास करावा लागेल. आणि भारतीय उपखंड. भारतीय उपखंड म्हणजे फक्त भारत नव्हे, तर भारताचे श्रीलंका असेल, त्याच्यानंतर काय असेल,
मालदीव्ज असेल, त्याच्यानंतर म्यानमार असेल, नेपाळ असेल, भूतान असेल, भारत असेल, पाकिस्तान असेल, बांगलादेश असेल. सो ह्या सर्वांचा आणि हे जर तुम्ही शिकलेत, तर मग तुम्हाला लक्षात येईल, की जगातील विविध भागातील प्राथमिक, द्वितीयक आणि तृतीयक औद्योगिक सेवांच्या स्थानाला जबाबदार असणारे घटक भारतासह. जर तुम्ही बघितलं तर भारतात तुम्हाला आता जसं महाराष्ट्रात मी तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात तुम्हाला औष्णिक विद्युत प्रकल्प हे पूर्व विदर्भात दिसतात. कारणासह स्पष्ट करा. आता का दिसतात? कारण की कच्चा मालाची उपलब्धता. जड उद्योग म्हणजे असे उद्योग की जे उद्योग अशा ठिकाणी स्थापन केले जातात जिथं कच्चा माल अवेलेबल असतो. ऑब्वियस आहे. मग तुम्हाला काय दिसेल की विद्युत निर्मितीसाठी सर्वात महत्वाचं राहतं दगडी कोळसा आणि तो पूर्व विदर्भात मिळतो, हा त्याचा आहे. दुसरं, पायाभूत सुविधांचा विकास. सो जिथं जिथं असं आहे सरकारनं त्या भागांमध्ये पायाभूत सुविधांचा विकास केला आहे. तिसरं महत्वाचं आहे चिप लेबर फोर्स. तुम्हाला माहिती असेल पूर्व विदर्भात मोठ्या प्रमाणात जे आदिवासी लोक आहेत ते लोक काय करतात तिथे अवेलेबल राहतात. सो चिप लेबर फोर्स. सो ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत. अलीकडे युपीएससीने एक प्रश्न विचारला होता की भारतामध्ये किंवा जपानमधील इलेक्ट्रॉनिक्स उद्योग हा हळूहळू दक्षिण आशियाकडे किंवा भारताकडे सरकत आहे. त्याची कारणं आग्नेय आशियाकडे सरकत आहे. त्याची कारण स्पष्ट करा. सो अशा प्रकारे. त्याच्यानंतर हा करंट बेस मुद्दा राहतो. कोणता? की ज्याच्यामध्ये तुम्हाला भूकंप असतील. अलीकडे यावर्षी झाले भूकंप, त्याचे कारण, त्याचे परिणाम. ठीक आहे. त्याच्यानंतर त्सुनामी असेल, ज्वालामुखीच्या हालचाली, चक्रीवादळ, ह्या सगळ्या घटना. त्यानंतर भौगोलिक वैशिष्ट्य, त्यांचं स्थान, त्याची भौगोलिक वैशिष्ट्ये. त्याच्यानंतर हिमनग म्हणजे ग्लेशियर वितळणं. जसं आता अलीकडे नेपाळमध्ये याला हिमनदी वितळली. त्यानंतर जलाशय असतील, वनस्पती, प्राणी असतील, यांचे बदल आणि बदलांचा परिणाम. म्हणजे करंट बेस तुम्हाला मुद्दे शिकावे लागतात. आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या, जेणेकरून मी तुमच्याशी काय करेल, ह्या सगळ्या गोष्टी शेअर करेल. की बाबा यावर्षी कोणकोणत्या घटना घडल्यात आणि त्या घटना इम्पॉर्टंट का होत्या. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी. आता एक सर्वात इम्पॉर्टंट मुद्दा समजून घ्या. मुद्दा हा आहे बाळांनो, की बघा मुद्द्याकडे जाऊया. की 30 दिवसात तयारी कशी करायची. तर 30 दिवसात तयारी कशी करायची या तत्पूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो, की बघा आपण एक सर्वात मोठी बिगेस्ट ऑफलाईन टेस्ट सिरीज राबवतो आहे. ही राज्यसेवा मेन्ससाठी असेल आणि एमपीएससी राज्यसेवा गुरुकुल नावाची. आपलं टार्गेट हे आहे की महाराष्ट्रात सध्या जी अवेअरनेस नाही आहे मेन्स परीक्षेच्या संदर्भात, सो ती अवेअरनेस वाढवण्यासाठी हा प्रोग्राम चालवतोय. आता एक लक्षात ठेवा, इथं तुम्हाला असं दिसेल या टेस्टमध्ये की तुम्हाला एमपीएससी मेन्सचे जे आहेत पेपर हे डिकोड करून दिलेले संपूर्ण सिलेबसवर आधारित असेल. दुसरं, इथं युपीएससी पॅटर्न डिस्क्रिप्टिव्ह पेपर असतील. ऑब्वियस आहे, जर परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न नुसार होणार आहे तर ते असेल. त्यानंतर ऑफिसर इंडक्शन सेशन होतील. इथं ऑफिसर तुम्हाला काय करतील, वेळोवेळी मार्गदर्शन करतील. लाईव्ह आन्सर रायटिंग तुमच्याकडून केल्या जाणार आहे. त्याच्यात ऑन द स्पॉट तुमचं इव्हॅल्युएशन होणार आहे. तुम्हाला प्रिंटेड सुपर इव्हॅल्युएशन शीट मिळणार आहे आणि तुम्हाला डिटेल इव्हॅल्युएटेड कॉपी सुद्धा मिळेल. सो 7 मार्च 2026 ला हे होणार आहे आणि लोकेशन आहे पुण्याला. जर तुम्हाला हे जॉईन करायचं असेल तर तुम्ही काय करू शकता, तुम्ही मला या नंबरवर मेसेज करू शकता. ठीक आहे. माझा नंबर मी तुमच्याशी शेअर करतोय. 1 मिनिट. हां. माझा नंबर शेअर करतोय 9881744762. ठीक आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की जर तुम्ही मेन्सला क्वालिफाय असाल, ठीक आहे, सो तुम्ही मला या नंबरला मेसेज करायचा आहे. क्लिअर झालं. आता मी तुम्हाला 30 दिवसाची जी आहे ही स्ट्रॅटेजी इथं समजून सांगणार आहे. तर बघा आता या 30 दिवसामध्ये ऑब्वियस आहे कालावधी कमी मिळाला आहे, तुमची तारांबळ जास्त उडेल आणि मग अशा वेळेस तुम्ही काय करायचं आहे, तर थंड डोक्याने तुमचा सिलेबस व्यवस्थित बघायचा आहे. आपल्याकडे आहेत किती, 30 दिवस आणि 30 दिवसामध्ये आपल्याला सिलेबस कोणकोणता कव्हर करायचा आहे बघा. नंबर 1, सर्वात पहिले आपल्याला करायचं भूरूपशास्त्र, ज्याला जिओमॉर्फॉलॉजी म्हणतोय. लक्षात ठेवायचा हा स्टॅटिक जीएसचा भाग आहे, स्टॅटिक जिओग्राफीचा आहे. याच्यामध्ये तुम्हाला करंट बेस फारसं काही नसतं, भूरूप वगैरे ह्या गोष्टी. नंबर 2, तुम्हाला येतं सागरशास्त्र. सागरशास्त्र सागरशास्त्र हा मुद्दा सुद्धा तुम्हाला काय दिसतोय, हा याच्यावर जास्त करंट बेस दिसत नाहीये. त्यानंतर तिसरं ते आहे हवामानशास्त्र.
हवामानशास्त्र. त्यानंतर चौथा मुद्दा तुम्हाला येतोय भारताचा भूगोल, जो मोठ्या प्रमाणात तुम्हाला आहे. भारताचा भूगोल. पण भारताचा भूगोल तेव्हाच कळेल जेव्हा तुमचा हा सिलेबस कंप्लीट झाला असेल. त्याच्यानंतर पाचवा जो आहे तुमचा आहे महाराष्ट्राचा भूगोल. आणि महाराष्ट्राच्या भूगोलासाठी स्वतंत्र सेशन मी तुमच्यासाठी घेईल. त्याच्यामुळे तुम्ही बिनधास्त राहा. ठीक आहे, बिनधास्त. आता हे जो सिलेबस आहे याला कशा प्रकारे डिवाइड करायचं आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला भर द्यायची आहे ती आहे म्हणजे करंट अफेअरची. करंट अफेअरची आणि सोबतच तुम्हाला आन्सर रायटिंग सुद्धा करायची आहे. मग इतक्या साऱ्या गोष्टी सर आम्ही एका स्ट्रोक मध्ये कशा करायच्या हे आम्हाला तुम्ही समजून सांगा. कशा प्रकारे करायचं हे आम्हाला तुम्ही समजून सांगा. करंट अफेअर हे एक वेगळं डोकेदुखी आहे आमच्या मागे. ठीक आहे, ऑब्वियस आहे करंट अफेअरची स्ट्रॅटेजी बदलली, पॉलिसी बदलली आणि आमचा अप्रोच पण चेंज झाला आहे. सो ह्या सगळ्या गोष्टीनुसार तुम्हाला आता काय करायचं आहे त्या ठिकाणी त्याला समजून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर आता एक महत्वपूर्ण मुद्दा आहे. ठीक आहे, महत्वपूर्ण मुद्दा, त्याच्याकडे जाऊया. फक्त मला 1 मिनिट द्या. क्लिअर? हा, बघा. पहिल्या मुद्द्याकडे जाऊया. पहिल्या मुद्द्याकडे. आणि आपल्या डिस्कशनचे मुद्देच हे आहेत. काय मुद्दे आहेत? मुद्दे हे आहेत की या 30 दिवसामध्ये तुमचं स्वतंत्र प्लॅनिंग कसं असलं पाहिजे. ठीक आहे, आन्सर रायटिंग कशी केली पाहिजे. त्याच्यानंतर कोणते हॉट टॉपिक्स असतील. ठीक आहे, हॉट टॉपिक्स कोणते असतील मी तुमचे काही हॉट टॉपिक्स तुम्हाला देणार आहे आणि स्कोर कसा करायचा आहे. मी तुम्हाला सांगतोय की हा पेपर तुमचा स्कोर करून देतोय. फक्त आन्सर रायटिंगची तुम्हाला काय असली पाहिजे, कल्पना असली पाहिजे. आन्सर रायटिंगची आपण सेशन राबवतोय ते तुम्हाला कळेलच. बघा, सर्वात पहिले तुम्ही भूरूपशास्त्र जर करत असाल, सर आता मग पुस्तक कोणते वापरायचे. जर तुम्ही आपल्या टेक्स्टबुक सुपर कोचिंगचे विद्यार्थी असाल तर मी दिलेल्या नोट्स ज्या तुमच्या आहेत शिकवताना त्या ते करायचं, आन्सर रायटिंग कव्हर होते. दुसरं महत्वाचं, मी तुमच्याकडून वेळोवेळी आन्सर रायटिंग करून घेतली आहे. त्याचे तुम्हाला पीडीएफ सेंड केले आहेत. त्या पीडीएफ आणि टेक्स्टबुक सुपर कोचिंग कडून तुम्हाला आलेली पुस्तकं हे तुम्हाला करायचे. आता भूरूपशास्त्रामध्ये आणि जर तुम्ही नॉन बॅच स्टुडंट असाल तर मी तुम्हाला एक मुद्दा सांगतोय ते करा. तुम्ही काय करा, के सागरचं पुस्तक वापरा. त्याच्यामध्ये बऱ्यापैकी कव्हर. तशी युनिव्हर्सिटीची पुस्तकं वगैरे वाचायची असतात, तुम्ही ऑलरेडी कव्हर अप केलंय. तर फक्त काय करा, कॉमन कॉमन पॉईंट काढा. आता समजा भूरूपशास्त्रामध्ये आपण काय शिकतो, प्लेट टेक्टोनिक्स थिअरी. आता प्लेट टेक्टोनिक्स थिअरी शिकतोय किंवा आपण भूखंड वहनाचा सिद्धांत शिकतोय, कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरी. तर कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरीचं तुम्हाला जीएस माहित असलं पाहिजे. जीएस काय माहित असलं पाहिजे, कोण मांडलाय, कधी मांडलाय, कुठून मांडलाय, त्याने कोणते पुरावे दिले आणि त्याच्यावर टीका कोणत्या होतात. ठीक आहे, एवढे मुद्दे तुम्ही लिहून घ्यायचे, चेकलिस्ट. आणि याच्यानुसार मग तुम्ही या मुद्द्याला माझ्या मते, ठीक आहे, माझ्या मते तुम्ही या मुद्द्याला किती 7 दिवस द्या. जरा मोठा मुद्दा आहे, 7 दिवसात होतोय. 7 दिवसात 7 टॉपिक याचे कम्प्लीट होतात. आणि सर्वात महत्वाचं, याची डेली 3 तास आन्सर रायटिंग करा. डेली 3 तास. क्वेश्चन घ्या, क्वेश्चन बँक घ्या, क्वेश्चन बँक मधून यूपीएससी चे प्रश्न. चालेल. नंबर 2, दुसरा मुद्दा येतोय तुमचा सागरशास्त्र. आता सागरशास्त्राकडे तुम्ही जेव्हा जाल तर सागरशास्त्राला इतके दिवस देण्याची गरज नाही. तुम्ही फक्त 5 दिवस द्या. 5 दिवस. आणि 5 दिवसामध्ये सागरशास्त्रावर यूपीएससीने जे विचारलेले प्रश्न आहेत, बेसिक बेसिक एकदम, ते बेसिक क्वेश्चन बघा. ठीक आहे, बेसिक बघा. तर यामध्ये तुमचं होऊन जातंय. आणि सेम मी सांगितले पुस्तकं, जर विद्यार्थी असाल तर सांगितल्याप्रमाणे टेक्स्टबुकचे माझ्या नोट्स वगैरे, नसाल तर मग के सागरचं एखादं बुक तुम्ही वापरू शकता. मराठी ट्रान्सलेशन, इंग्लिश वाल्यांसाठी प्रचंड संदर्भ आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे हवामानशास्त्र. आणि एक लक्षात ठेवायचं, हवामानशास्त्रामध्ये सध्या तुम्हाला असं दिसतंय की हा मोठा मुद्दा आहे. सो आपल्याला काय करायचे आहेत, इथले जे 2 दिवस वाचवले हे इथं द्यायचे आहेत. सो 9 डेज तुमच्याकडे आहेत. 9 डेज. आणि इथं डेली तुम्ही 3 तास आन्सर रायटिंग करायची आहे. 3 तास म्हणजे 2 पेपर तुम्हाला इन हाऊ कंडिशन तुमच्याकडून सॉल्व्ह करायचे आहेत. असं करत असताना आता बघा, तुमचे इथं इन्व्हॉल्व किती दिवस झाले, 21 दिवस इन्व्हॉल्व झाले. आता 5 दिवस तुमचे जे असतील, ठीक आहे, 5 दिवस भारताच्या भूगोलासाठी द्या. भारताच्या भूगोलासाठी 5 दिवस. आणि जर तुमचं इथलं जीएस चांगलं असेल
तर तुम्हाला फक्त 5 दिवस इनफ आहे, मोर दॅन इनफ आहे. आणि एक महत्वाचा मुद्दा म्हणजे मग येतोय महाराष्ट्राचा भूगोल. आता महाराष्ट्राच्या भूगोलाचे कोणतेच रेफरन्स नाही, तर माझ्या नोट्स वापरा, मी तुमच्याशी शेअर करतोय. ठीक आहे. सो इथं 5 दिवस तुम्हाला कोणत्याही प्रकारची कोणतीही मदत लागली बाळांनो, तर मला तुम्ही बिंदास कॉल करा. 9881744762 या नंबरवर कॉल करा. मी तुमच्यासाठी ऑलवेज अवेलेबल आहे. ठीक आहे. सो अशा प्रकारे हे 21 दिवस आणि हे 10 दिवस म्हणजे 9 दिवस. सो अशा प्रकारे 30 दिवसात परफेक्ट प्लॅनिंग तुम्हाला करायचं आहे. आता आन्सर रायटिंग करत असताना काय करायचं, लाईन टू लाईन सिलेबसवर जायचं, लाईन टू लाईन एकदम. आणि लाईन टू लाईन जर सिलेबसवर गेले तर तुम्हाला काहीही कठीण जात नाही. बेसिक बेसिक क्वेश्चन असतात. बेसिक क्वेश्चन जर केले तर होतं. मी तुम्हाला या वर्षीचे काही करंटचे मुद्दे देतो, लिहून घ्या. ठीक आहे. बघा, सर्वात पहिले नंबर 1, पहिली रिवर इच्छामती, इच्छामती व जलांगी रिवर व जलांगी नदी, याचा मुद्दा बघा. हा नदी, नदी शब्द आहे हा, नदी. नंबर 2, दुसरा मुद्दा इंद्रावती नदी. आता का चर्चेत आहे का नाही हे नंतर आपण स्वतंत्र डिस्कस करू, पण लक्षात घ्या इंद्रावती नदी. नंबर 3, ब्ल्यू नाईल, ब्ल्यू नाईल नदी. त्याच्यानंतर तुम्हाला काय दिसेल, ठीक आहे, डुबजा ऑइल पाईपलाईन. ठीक आहे, इंग्लिश मध्ये देतोय, ड्रुजबा ऑइल पाईपलाईन. हा जिओ पॉलिटिक्स वर प्रश्न तुम्हाला दिसतोय. त्यानंतर राप्ती रिव्हर बद्दल. ठीक आहे, राप्ती, राप्ती रिव्हर. असे नंबर ऑफ प्रॉब्लेम तुमच्यासाठी आहेत. ठीक आहे. मिशिगन, याचं जीएस करून ठेवा तुम्ही, आणि याचे करंट अफेअरचे मुद्दे पण बघा. मिशिगन लेक याच्या संदर्भात. त्याच्यानंतर 6, व्हीट कल्टिवेशन म्हणजे काय, गहू उत्पादन, गहू उत्पादनाच्या क्रायसिसच्या संदर्भात. ठीक आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा, कॉन्टिनेंटल, कॉन्टिनेंटल मेंटल, मेंटल अर्थक्वेक्स. मी याची तुम्हाला एक यादी देतो, खाली टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, ते टेलिग्राम चॅनलचं जॉईन करून घ्या, जेणेकरून मी तुमच्यासोबत करंटचे हे करणार आहोत. ठीक आहे. त्याच्यानंतर एक काय होतं, ठीक आहे, टाप्टन नावाचा ओलक्यानो जो आहे तो मुद्दा आहे. सो हे काय करायचं म्हणजे तुम्ही जीएस करायचं नद्यांचं, आणि त्याच्यानंतर या मुद्द्यांवर बघायचं, स्क्रीनशॉट करून घ्या. सोबतच तुम्हाला, ठीक आहे, हा एक, त्याच्यानंतर एक फॉर्ज नावाचा इनिशिएटिव्ह आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला असं दिसतंय की ठीक आहे, अल जॉफ नावाचा रिजन आहे. ओके. त्यानंतर बकव्हीट आहे, बकव्हीट. हे मुद्दे सर्व वाचून घ्या बरं का. हा, सी ऑफ जापान, त्यानंतर इंडो पॅसिफिक. ठीक आहे, इंडो पॅसिफिक लिओपॉर्ड शार्क. ठीक आहे. सो अशा प्रकारे कितीतरी मुद्दे आहेत ज्याच्यावर तुम्ही काय करू शकता, डिस्कस करू शकता, बोलू शकता. आणि हे मुद्दे करून घ्यायचे, याची लिस्ट स्वतंत्र मी तुम्हाला देणार आहे. परत तुम्हाला टेलिग्राम चॅनलला खाली लिंक आहे, जर तरी नसेल तर तुम्ही काय करा, मला इथं या नंबरला मेसेज करा, 9881744762. हे डिटेल सिलेबस अनालिसिस तुमचं आहे, डिटेल सिलेबस अनालिसिस, आणि कशा प्रकारे स्ट्रॅटेजी करायची हे पण तुम्हाला सांगितलंय. आता हाऊ टू सॉल्व्ह आन्सर. आता सर्वात महत्वाचं आहे की फक्त काय करा, की एक महत्वाचं आहे, पहिल्यांदा परीक्षा आहे, तुमच्याकडून फारशा जास्त अपेक्षा नाही. जास्त अपेक्षा नसतील तर एकदम तुटक लिहिणं हे चुकीचं आहे. मग अशा वेळेस काय करायचं सर, हे आम्हाला समजून सांगा, आन्सर पर्यंत कसं जायचं. बघ, आता जर समजा प्रश्न आहे भूकंप, मग तुम्हाला प्रश्न काय येईल, भूकंप म्हणजे काय आणि त्याच्या परिणामांवर चर्चा करा. तर आता सर्वात पहिले तुम्हाला भूकंप सांगायचा. मग काय सांगायचं, पृथ्वीमध्ये ज्या अंतर्गत हालचाली होतात त्यामुळे
पृथ्वीमधील अंतर्गत लहरी ह्या उत्सर्जित होऊन जे भूखंडाला हादरे बसतात या भौगोलिक क्रियेला भूकंप असं म्हणतात. आता भूकंप कशाला म्हणतात हे एक्सप्लेन केलंय. आता भूकंपाचे परिणाम काय काय होतात तर बघा. सर्वात पहिले भूकंपाचे परिणाम स्पष्ट करत असताना नंबर 1 सर्वात पहिले हे तुम्ही सांगताय की मनुष्यहानी होते, काय होते जीवितहानी होते. मग तुम्ही सांगताय जीवितहानी होते. मग तुम्ही त्यावेळेस उदाहरण द्यायचं की भूजच्या भूकंपाचं. भूजचा भूकंप झाला तर ज्याच्यामध्ये 1,00,000 लोक मृत्युमुखी पडले होते. झाले. नंबर 2 मग होतंय वित्तहानी. वित्तहानी. वित्तहानी म्हणजे काय की देशात इमारती वगैरे कोसळतात. ठीक आहे. सो हे सांगा वित्तहानी. जपानमध्ये दरवर्षी कित्येक रुपयाची वित्तहानी होते. नंबर 3 तिसरं ते म्हणजे काय पायाभूत सुविधा. ठीक आहे. ज्या पायाभूत सुविधा आहेत. हा या पायाभूत सुविधांचं नुकसान होते. मग तुम्हाला माहित आहे की पायाभूत सुविधांचं नुकसान काय होत आहे. ठीक आहे. तारा टॉवर हे कोसळतात. विजेचे तारेचे खांब टॉवर कोसळतात आणि हे कोसळल्यामुळे मग आपल्या रस्त्यांना तडे जातात वगैरे हे सगळं तुम्ही सांगू शकता. नंबर 4 आगी लागणे. लागतं ना भूकंपामुळे आगी लागणे. आता आगी लागणे काय होते की विजेच्या तारा पडल्यामुळे बऱ्याचदा काय होते की आगी लागतात. चालेल. त्याच्यानंतर तुम्ही सांगू शकता महापूर. बघा जर भूकंपाच्या हादऱ्यामुळे डॅम फुटला तर मग काय होतं डॅम फुटल्यामुळे अनेक भागांमध्ये पाणी शिरतंय महापूरजन्य परिस्थिती निर्माण होते. त्याच्यानंतर 6 होतोय 6 भूकंपाचा आणखी काय परिणाम होतो स्थलांतर. बघा स्थलांतर भूकंपाच्या परिणामामुळे कित्येक लोक बेघर होतात. ठीक आहे. त्यांचं नुकसान होतं आणि त्यांना सक्तीचं स्थलांतरण करावं लागतं. येतंय का लक्षात. म्हणजे बघा इथं आपण इकॉनॉमिकली बघितलं, पॉलिटिकली बघितलं, सोशिओलॉजिकल काय इफेक्ट होते हे सुद्धा बघितलं. क्लिअर का. परिणाम तुम्ही बघितले. आता हेच जर मुद्दा मला तुम्हाला काय सांगायचं की रिश्ता वही सोच नाही. आज जर ज्वालामुखीवर मुद्दा आला ज्वालामुखीचे परिणाम लिहा तर मग कसं लिहिता बघा. ज्वालामुखी म्हणजे काय की पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये ठीक आहे खडक हे तरंगत्या अवस्थेत असतात आणि पृथ्वीच्या आतमध्ये वाढत्या दाबामुळे आणि वाढत्या तापमानामुळे ठीक आहे जी हालचाल होते आणि तिथून ज्या लहरी उत्सर्जित होतात आणि खडकाचा थर हा किंवा खडकाचा रस हा बाहेर येतो अशा क्रियेला भौगोलिक क्रियेला आपण ज्वालामुखी असं म्हणतो. चालेल. आता परिणाम काय होतात सर्वात पहिले जीवित हानी होते ना. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे काय होतं त्या ठिकाणी अनेक विषारी वायू बाहेर पडतात. यामुळे लोकांचं काय होतं लोक मरण पावतात. झाले. नंबर 2 वित्तहानी होते. वित्तहानी काय होते अनेकदा ज्वालामुखीच्या क्रियेमुळे ठीक आहे ज्या वस्तीचा भाग आहे या ठिकाणी ज्वालामुखी पसरतो आणि त्यामुळे वित्तहानी होते. क्लिअर. आता बघा निगेटिव्ह परिणाम बघतोय सेम ॲज इट इज सेम ॲज इट इज सेम ॲज इट इज. बऱ्याचदा काय होतं की मग होतं प्रदूषण. आता तिसरा मुद्दा प्रदूषण. मी तुम्हाला आधी सांगितलं की ज्वालामुखी फक्त बाहेर पडत नसतात चिखल राग वगैरे बाहेर पडते. सो त्याच्यामुळेही नुकसान होतं प्रदूषण होतं. नंबर 4 महापूर. आता तुम्ही म्हणाल सर महापूर कसा तर बघा ज्वालामुखी जेव्हा बाहेर येतो तर ज्वालामुखीमधून ज्वालामुखीच्या वर ढग साचतात त्याच्यामुळे अत्यंत पाऊस पडतो. पाऊस पडल्यामुळे महापुराचे चान्सेस सुद्धा असतात. जिओग्राफी है कुछ भी हो सकता है. कळालं का तुम्हाला. म्हणजे काय करायचं असं स्थलांतर आहे ना मुद्दा. स्थलांतर करावं लागतं लोकांना स्थलांतर. ठीक आहे हे सगळं करावं लागतं. आता पॉझिटिव्ह परिणाम होतात ज्वालामुखीमुळे. एक भूखंड निर्माण होतो. तुम्हाला माहिती महाराष्ट्र कसा निर्माण झाला जो व्होल्कॅनिक इरप्शन आहे भेगीय ज्वालामुखी त्याच्यामुळे निर्माण झाला. नंबर 2 मृदा निर्मिती होते. ज्वालामुखी येतं ज्वालामुखी खडक बनतोय मृदा निर्मिती होते. पॉझिटिव्ह परिणाम काय होतं की ज्वालामुखीमधली जी राख असते ती राख सुपीक असते. हा तिसरा परिणाम होतो. येतंय का बाळांनो लक्षात. म्हणजे काही पॉझिटिव्ह गोष्टी होतात. आता हाच जर मुद्दा तिसरा असला तिसरा त्सुनामी. त्सुनामीचे परिणाम स्पष्ट करा. तर बघा त्सुनामीच्या परिणामामध्ये काय लिहू शकताय जीवितहानी होतेच होतो झालीच होती. इंडोनेशियामध्ये आला होता. वित्तहानी होते. पायाभूत सुविधांना नुकसान होतंय. आगी लागतात. ठीक आहे. होत लागते ना आगी. ठीक आहे. त्याच्यानंतर काय होतं प्रदूषण होतंय. सागरातलं सगळं बाहेर येतंय. प्रदूषण होतंय. महापूर येतात. स्थलांतर रोगाच्या साथी येतात. रोगाच्या साथी तुम्ही बघा भूकंप झाल्यानंतर मृतदेह सडतात ते कुजतात.
आणि मग त्याच्यामुळे रोगाच्या साथी येतात. झालं. आता यालाच आपण एक्सटेंड करू इथं कशामध्ये कशामध्ये ते करूया चक्रीवादळ. चला, चक्रीवादळाचे परिणाम काय आहेत? होते जीवितहानी, होते वित्तहानी, त्याच्यानंतर पायाभूत सुविधांचं नुकसान होते, आगी लागतात, त्याच्यानंतर महापूर येतात, स्थलांतर होते, रोगाच्या साथी. मला एक सांगा बाळांनो, असे जर की पॉइंट काढून ठेवले, परीक्षा कठीण आहे? आहे का? नाही. फक्त करंट अफेअर आणि जीएस तुम्हाला माहित असणं. सो अशा अनेक साऱ्या गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला तुमच्या प्रॉपर आन्सर रायटिंग पर्यंत नेऊ शकतात. फक्त एकच मुद्दा हा आहे की तुम्हाला तो अप्रोच कळायला पाहिजे. अप्रोच कळाल्यानंतरही तुम्हाला त्याला लिंक करता आलं पाहिजे आणि तुम्हाला शाब्दिक खेळ करता आला पाहिजे. सब खेल खेल है शब्दों का, वर्ड का खेल है भाई. सो गेम ऑफ वर्ड, सो हा तुम्हाला कळायला पाहिजे. म्हणून तुमच्याकडून ह्या सगळ्या गोष्टी स्मार्टली करून घेण्यासाठीच आपण काय करतोय, ही अशा प्रकारची एक टेस्ट सिरीज राबवतोय. सो हे टेस्ट सिरीज तुम्हाला जॉईन करायची असेल तर सिम्पली मी तुम्हाला सांगितलं आहे की तुम्ही काय करा, ठीक आहे, मला या नंबरला कॉल करा 9881744762 आणि तुमच्या मेन्ससाठी आपण काय करतोय, एक प्रोग्राम राबवतोय ज्याच्यामध्ये आणखी तुम्हाला मदत होईल. सो इझिली तुम्हाला तुमच्या टार्गेट पर्यंत पोहोचता येईल. फक्त एकच करा की मला, ठीक आहे, या नंबरला, कोणता नंबर आहे, 9881744762 ला मेसेज करा आणि आपण थेट तुमच्या यशापर्यंत आम्ही तुमच्या सोबतीला आहे. ओके, आय होप तुमचा सिलेबस डिकोड झाला असेल, तुमचं प्लॅनिंग प्रॉपर झालं असेल. आन्सर रायटिंगचे की पॉईंट सांगितले मी समरली. त्याच्यानंतर आपण इतरही मुद्द्यांवर डेली सेशन मधून बोलूया. चला आता इथंच थांबतोय. थँक्यू सो मच. कीप स्टडिंग. जय हिंद.